आरंभ करिअर अकादमीच्या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. मित्रो, कालच्या व्हिडिओमध्ये मी आपल्याला सांगितलं होतं की आपण कंबाईन 2025 आणि 2026 साठी प्रत्येक विषयाची प्लेलिस्ट तयार करणार आहोत. आपल्या युट्यूब चॅनलवरती आपल्याला उपलब्ध होणार आहे. तर त्या शृंखलेतील आज आपण महत्त्वाचा एक व्हिडिओ बनवणार आहे की ज्या माध्यमातून मी भारताचा भूगोल या विषयाची जी लेक्चर सिरीज आहे ती आपल्यासाठी घेऊन येणार आहे. त्यासाठी सुरुवातीला आपण काय आणि कशा पद्धतीने कशा फॉर्मॅटमध्ये आपण हे लेक्चर सिरीज करणार आहोत या संबंधीचं मार्गदर्शन आपल्याला या व्हिडिओमध्ये होणार आहे. तर मित्रो, आपल्याला माहिती आहे की कंबाईनचा जर पेपर विचार केला, गट ब किंवा गट क, जर गट ब आणि गट क चा जर विचार केला तर यामध्ये 2018च्या अगोदरचा पॅटर्न वेगळा होता, 2018च्या नंतरचा पॅटर्न वेगळा आला. मित्रो, निरंतर 2018 नंतर भारताच्या भूगोलाचं महत्व वाढायला लागलं. आपल्याला माहित असेल की 2024 मध्ये जो पेपर झाला कंबाईन पूर्व परीक्षेचा, त्यामध्ये जवळजवळ 10 पैकी 3च प्रश्न विचारण्यात आले. पण 2023 ला 10 पैकी 5 प्रश्न भारताच्या भूगोलावर होते. त्याच्या अगोदर 15 पैकी 7 प्रश्न होते. त्याच्या अगोदर 15 पैकी 8 प्रश्न होते. म्हणजे भारताच्या भूगोलाचं जे महत्व आहे ते निरंतर वाढत आहे. या वर्षी प्रश्न जरी कमी झाले तर याचा अर्थ असा नाही की ह्या प्रश्नांची संख्या कमी होणार आहे. आयोगाच्या मनात काय हे कोणी सांगू शकत नाही. त्यामुळे कधी महाराष्ट्राच्या भूगोलाचे प्रश्न वाढतील किंवा कधी भारताच्या भूगोलाचे प्रश्न वाढतील किंवा कधी कधी 50-50, म्हणजे 5 प्रश्न भारताच्या भूगोलाचे, 5 प्रश्न महाराष्ट्राच्या भूगोलाचे असे येतील, हे सांगता येणार नाही. आणि राज्यसेवा करणाऱ्या मुलांसाठी तर भारताचा भूगोल हा पूर्व परीक्षा असो किंवा मुख्य परीक्षा असो त्याचं अनन्यसाधारण महत्व आहे. कारण जवळजवळ अर्धे प्रश्न हे भारताचा भूगोल आणि जगाच्या भूगोलावर येतात. जवळजवळ 2/3 प्रश्न हे राज्यसेवेला भूगोलातले भारताच्या भूगोल आणि प्राकृतिक भूगोलावर येतात. तर आपण या ठिकाणी आज काय करणार आहोत, तर यामध्ये आज आपण भारताच्या भूगोलाचं महत्व ओळखून आपण त्याला जास्ती मोठे पुस्तक न वापरता लहान पुस्तकामध्ये किंवा मी आपल्या समोर हे जे मी टॉपिक लिहिले आहेत या टॉपिकवर लेक्चर सिरीज बनवणार आहे. आणि त्या लेक्चर सिरीज मध्ये पीवायक्यूचं अनालिसिस, त्या व्यतिरिक्त मी जो काही अभ्यास केलेला आहे भूगोलाचा त्या संबंधीची सर्व माहिती आणि व्यवस्थितरित्या ती आपल्याला पेपरमध्ये जास्तही होऊ नये, म्हणजे इतर विषयाचा अभ्यास करणं आहे. भारताच्या भूगोलाला केवळ जवळजवळ आपण असा विचार करू की 50% भूगोलाचे जे 10 प्रश्न आहेत त्यापैकी 50% मार्क्स आहेत, म्हणजे 5 प्रश्न आहेत. तर 5 प्रश्नासाठी इतकं जास्त हाय न जाता, म्हणजे जास्त वेळ न देता आपण कमी वेळेमध्ये हे 4-5 प्रश्न जे काही येतील, म्हणजे कदाचित वाढूही शकतात, त्याला कसं डील केलं पाहिजेत आणि किती कमी वेळेमध्ये ते सॉल्व्ह केलं पाहिजे. तर यासाठी हा मी लेक्चर सिरीज म्हणजे आजचा व्हिडिओ आहे. याच व्यतिरिक्त राज्यसेवा करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाचा मुद्दा आहे की आपण सुद्धा, आपल्यासाठी सुद्धा ही लेक्चर सिरीज आहे. कारण यामध्ये भारताच्या भूगोलाचं जे मी डिटेल आपल्याला अध्ययन करणार आहे, म्हणजे हे कंबाईनच्या विद्यार्थ्यांसाठी आहे. याच्या व्यतिरिक्त मी अजून जे टॉपिक ऍड होतात ते सर्व टॉपिक मी राज्यसेवेच्या विद्यार्थ्यांसाठी आणि डिटेल देणार आहे, म्हणजे कमी वेळेमध्ये जास्त कंटेंट आणि जास्त कन्सेप्च्युअल क्लॅरिटी. भूगोल हा विषय असा की त्यामध्ये जर कन्सेप्च्युअल क्लॅरिटी असले तर बऱ्याच गोष्टी आपल्या सोप्या होत असतात. तर आपण या लेक्चर सिरीज मध्ये तेच बघणार आहोत. हे मी जवळजवळ 10 टॉपिक आहे, 10 टॉपिक जवळजवळ 25 ते 30 व्हिडिओ मध्ये संपवण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि कमी वेळेचे हे व्हिडिओ असतील आणि आपल्याला त्याचा नक्कीच फायदा होणार आहे. तर मित्रो, आता आपण बघू की हे जे 10 टॉपिक आहेत, या 10 टॉपिकचं वेटेज काय आहे. म्हणजे काही असे टॉपिक आहेत की ज्याच्यावर प्रश्न आले पण ते कमी होते. मी केवळ 10 टॉपिक या ठिकाणी निवडले. पुढे जर आपल्याला वेळ भेटला तर ते इतर टॉपिकही कव्हर केलं जाईल. म्हणजे मॅटर करते की तुमचा रिस्पॉन्स काय असणार आहे. तर बघा, प्राकृतिक रचना याच्यावर 12 प्रश्न आले 2012 पासून. परिचय म्हणजे भारताचा परिचय, त्याचा आकार कसा, विस्तार कसा, क्षेत्रफळ किती, कुठल्या कुठल्या गोलार्धात, कुठल्या पश्चिम गोलार्धात किंवा पूर्व गोलार्धात, हे सर्व माहिती आपल्याला या टॉपिक मध्ये बघायची असते. तर तो परिचय, भारताचा परिचय, याच्यावर 12 प्रश्न. भूगर्भिक रचना याच्यावरती 7 प्रश्न. नदी प्रणाली 25, हवामान 15, लोकसंख्येवर 15 प्रश्न. लोकसंख्या हा टॉपिक आपल्याला माहिती आहे की तो भूगोलात आहे आणि इकॉनॉमी मध्ये आहे. त्याला आपल्याला म्हणजे दोन्ही
आपली मेहनत कशी वाचणार हे आपल्याला बघून याच्यावरती काम करायचं आहे. खनिज संपत्ती म्हणजे महाराष्ट्राची खनिज संपत्ती वेगळी आणि भारताची खनिज संपत्ती वेगळी, तेही आपण या ठिकाणी पाहणार आहोत. कृषी 14 प्रश्न म्हणजे भारताच्या संबंधित आणि महाराष्ट्रा संबंधी हे वेगळे वेगळे आकडेवारी असणार आहे. नंतर मृदा आणि उद्योगधंदे, तर हे आपण बघणार आहोत या लेक्चर सिरीज मध्ये. आता आजच्या व्हिडिओमध्ये मी आपल्याला हे जे 10 टॉपिक आहेत त्याला शॉर्ट मध्ये सांगण्याचा प्रयत्न करेल, म्हणजे आपल्याला समजेल की आपली जी लेक्चर सिरीज आहे, जी लेक्चर सिरीज मी आपल्यासाठी 25-30 व्हिडिओ मध्ये घेऊन येणार आहे, ते नेमकी कशी असणार आहे ते आपल्याला याच्यातून समजणार आहे की आपण कशा पद्धतीने जाणार आहोत आणि किती डिटेल जाणार आहोत. म्हणजे मी इथं सर्व काही घेणार नाही, फक्त शॉर्ट मध्ये त्यातले सब टॉपिक, हा टॉपिक आणि त्यातले सब टॉपिक इतकं या ठिकाणी घेणार आहे. तर बघा, पहिला आपण बघू की प्राकृतिक रचना. प्राकृतिक रचनेचं वैशिष्ट्य काय, तर आपल्याला माहित आहे की भारत देश 5 भागात विभाजित आहे. म्हणजे भारताची ज्या वेळेला आपण नैसर्गिक म्हणजे प्राकृतिक रचना विचार करतो, त्यामध्ये पहिला भाग आहे हिमालय. म्हणजे आपल्याला माहित आहे की ज्या वेळेला भारत आफ्रिकेपासून क्रिटेशियस कालखंडामध्ये वेगळा झाला, त्यानंतर भारत युरोशियन प्लेटला धडकला. त्यानंतर म्हणजे हे इथं असा युरोप होता, नंतर भारत आला, भारत याला अशा पद्धतीने धडकला. नंतर इथं ही जी भूसन्नती होती, ही भूसन्नती याच्यामध्ये अवसाद जमा होत गेले आणि भारताची प्लेट या दिशेने जात गेली. आणि त्या एक काळ असा येऊन गेला की भारताची प्लेट इथं धडकली आणि ही जी प्लेट होती, या प्लेटमुळे या ठिकाणी 3 पर्वतरांगा तयार झाल्या. आणि याच्या अगोदर एक इथं ट्रान्स हिमालय म्हणून एक पर्वतरांग होती, ती आधीची आहे, त्याच्या संबंधी आपल्याला अभ्यास करायचा आहे. पण हिमालयाची जे आपण रचना बघतो त्यामध्ये बृहद हिमालय, त्यानंतर मध्य हिमालय आणि शिवालिक या 3 महत्वाच्या रांगा आहेत. त्यानंतर ट्रान्स हिमालयामध्ये आपल्याला माहित आहे की याच्या 3 लाईन आहेत. पहिली काराकोरम, याच्यातच भारतातील जे सर्वात मोठं शिखर आहे म्हणजे K2, सध्या हा जो भाग आहे हा POK च्या अंडर मध्ये तो भाग येतो. दुसरी आपली जी लाईन आहे लद्दाख, आपल्याला माहिती आहे आपलं कैलास पर्वत की कैलास यात्रा होत असते, लद्दाख पर्वताची पुढची जी एक शाखा आहे ती म्हणजे कैलास पर्वत. आणि तिसरा आहे जास्कर पर्वत. म्हणजे ट्रान्स हिमालयाचे 3 प्रकार काराकोरम, लद्दाख, जास्कर, याचा आपल्याला या ठिकाणी अभ्यास करायचा आहे. म्हणजे आपल्याला माहिती आहे की काराकोरम आणि लद्दाख आणि जास्कर, याच्यामध्ये काराकोरम आणि लद्दाख मध्ये शोक नदी आहे आणि लद्दाख आणि जास्कर याच्यातून आपल्या भारतातील महत्वपूर्ण नदी म्हणजे सिंधू नदी. या सर्व गोष्टीचा आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. नदी प्रणाली वगैरे ते तर आपण सगळं बघणार आहोत, पण ट्रान्स हिमालयामध्ये हे 3. याच्यानंतर याचा पुढे विस्तार काय होता, नंतर क्रिटेशियस काळामध्ये म्हणजे भारत या भारत आफ्रिकेतून तुटल्यानंतर ज्या वेळेला पुढे आला त्याच वेळेला ट्रान्स हिमालयाची निर्मिती झाली. म्हणजे हे भारत असं म्हटलं जाते की हा भारताचे म्हणजे हिमालयाचा भाग आहे किंवा नाही याच्या संबंधित थोडा डाऊट आहे, म्हणून त्याचं नाव म्हणजे बृहद हिमालय, मध्य हिमालय आणि शिवालिक यामध्ये न घेता ट्रान्स हिमालयाचा वेगळा अभ्यास केला जातो. म्हणजे मी आता आपल्याला शॉर्ट मध्ये समजवण्याचा प्रयत्न करत आहे. कदाचित ते आपल्याला समजेल नाही समजेल याची हे मॅटर नाही करत, कारण आपल्याला फक्त एक आपल्या डोक्यामध्ये फ्रेमवर्क तयार करायची आहे की सगळ्यात म्हणजे हिमालयाच्या 4 रांगा, सगळ्यात पहिली ट्रान्स हिमालय, आपण पण याचा गणना करत नाही. दुसरी बृहद हिमालय, तिसरी मध्य हिमालय आणि चौथी शिवालिक. हे शिवालिक असे ह्या 4 रांगा आहेत. या 4 रांगेचा पुढे विस्तार म्हणजे ही जी बृहद हिमालय आणि मध्य हिमालय म्हणजे इथं नंगा पर्वत आहे, म्हणजे भारत पाकिस्तानची बाउंड्री आहे, तिथं नंगा पर्वत आहे, म्हणजे इथूनच सिंधू नदी टर्न घेते. आणि पुढे इथं अरुणाचल प्रदेश या भागामध्ये नामच्या पर्वत नावाचा पर्वत आहे, म्हणजे इतकी बृहद हिमालयाची बाउंड्री आहे. हे आपण या ठिकाणी बघणार आहोत. त्यानंतर इथून ज्या काही नद्या निघतात, ज्या काही हिमनद्या आहेत, त्यानंतर जे काही महत्वपूर्ण पर्वत शिखर आहेत त्याचा सुद्धा आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. नंतर मध्य हिमालय, त्याच्या विविध रांगा आहेत, त्याचे वेगवेगळे नाव आहेत, म्हणजे ठिकठिकाणी त्याचे वेगवेगळे नाव आहेत, ते आपण बघणार आहोत. शिवालिकचे वेगवेगळे नाव आहेत, ते आपण बघणार आहोत.
त्यानंतर मध्य हिमालय आणि शिवालिक हिमालय एकत्र येतात, एकत्र होतात. पुढे ज्या वेळेला पूर्वोत्तर भारतामध्ये याचा प्रवेश होतो, पूर्वोत्तर भारतामध्ये प्रवेश झाल्यानंतर ह्या ज्या हिमालय पर्वत आहे याचे वेगवेगळे नाव होतात. म्हणजे आपल्याला माहित आहे डफलामिरी, अपर विश्मी, त्यानंतर पटकाई, त्यानंतर त्रिपुरा टेकड्या, नागा टेकड्या, या अशा बऱ्याच गोष्टी आहेत. म्हणजे जे साऊथ आपलं नॉर्थ ईस्ट आहे त्या नॉर्थ ईस्ट मधल्या ह्या पर्वतरांगा त्याचा सुद्धा आपण अभ्यास करणार आहोत. म्हणजे या ठिकाणी महत्वपूर्ण काय, जे काही इम्पॉर्टंट फॅक्ट्स आहेत की ट्रान्स हिमालय, बृहद हिमालय, मध्य हिमालय, शिवालिक हिमालय, याचा आपण अभ्यास करणार आहोत. ट्रान्स हिमालय आणि बृहद हिमालय याच्या मधात एक खसदरी आहे. खसदरी म्हटल्यापेक्षा ज्याला आपण एक झोन म्हणू की ज्यामुळे हे वेगळं झालं, तर त्याचं नाव आहे ITSZ, इंडो सांगपो शचर झोन. त्यानंतर बृहद हिमालय आणि मध्य हिमालय याच्या मधात एक असा झोन आहे. त्यानंतर मध्य हिमालय आणि शिवालिक याच्या दरम्यान एक झोन आहे. त्यानंतर शिवालिक म्हणजे इथं शिवालिक आणि खारी, ज्या वेळेला आपला दुसरा प्रकार आहे हिमालयानंतर दुसरा की उत्तर भारतीय गंगेचं मैदान, ह्या गंगेच्या मैदानानंतर सुद्धा एक गंगेच्या मैदान आणि शिवालिक म्हणजे हिमालयाचा शेवट आणि उत्तर भारतीय गंगेचं मैदान ह्याच्या दरम्यान एक झोन आहे, त्याला म्हणतात HFF म्हणजे हिमालयन फ्रंटल फॉल्ट. त्यानंतर HCF बृहद हिमालय आणि मध्य हिमालयाच्या दरम्यान HCF आहे. त्यानंतर मध्य हिमालय की आणि शिवालिक याच्यामध्ये HBC आहे, HBF हिमालयन बाउंड्री फॉल्ट. या अशा पद्धतीच्या हे चार याच्यामध्ये झोन आहेत. म्हणजे इतकं जास्त आपण डिटेल जाऊ आणि त्यानंतर तिथून उगम पावणाऱ्या नद्या, तिथलची रचना, तिथलं स्ट्रक्चर, भारत कोणत्या काळामध्ये आफ्रिकेपासून अलग झाला, कशा पद्धतीने पुढे गेला. आणि परत इथं आपण एक गोष्ट परत समजून घेऊ की काळाची गणना वेगवेगळ्या भागामध्ये केली जाते. म्हणजे आपल्याला माहित आहे की सर्वात मोठं काय असतं, मी काही या ठिकाणी इंग्लिश शब्द वापरणार आहे, इपोक, नंतर पिरियड नंतर इरा, पिरियड आणि इपोक, या असे काही भाग आहेत की इरा सर्वात मोठा असतो, त्यांना एरा नंतर पिरियड असतात, पिरियडचं डिव्हिजन हे इपोक मध्ये झालेलं असते. आपल्याला माहित आहे 4 एरा आहेत, त्याच्यामध्ये प्री पॅलिओझाईक, त्यानंतर पॅलिओझाईक, मेझोझाईक आणि सिनोझाईक हे 4 आहेत. म्हणजे मी या ठिकाणी जास्त एक्सप्लेन करत नाही, मी फक्त आपल्या शॉर्ट मध्ये सांगत आहे, माझ्या अक्षराकडे लक्ष देऊ नका. या 4 भागाला आपण व्यवस्थित अभ्यास करू. प्री पॅलिओझाईकचे किती प्रकार, नंतर पॅलिओझाईकचे 6 प्रकार, प्री पॅलिओझाईकचे 2 प्रकार, मेझोझाईकचे 3 प्रकार, सिनोझाईकचे 2 प्रकार. म्हणजे कुठं कुठं वेगळ्या वेगळ्या पद्धतीने याची मांडणी केली आहे. आपण सिनोझाईकला आपण 2 भागात डिवाइड करू. मग सिनोझाईक मध्ये कुठल्या पिरियड मध्ये हिमालयाची निर्मिती झाली आणि कुठल्या पिरियडच्या कुठल्या इपोक मध्ये, म्हणजे आपल्याला माहित आहे की पॅलिओसिन, इओसिन, ऑलिगोसिन, मायोसिन आणि प्लेस्टोसिन या काळामध्ये हिमालयाची निर्मिती झालेली आहे. म्हणजे हा जो हिमालय तो अतिशय नवीन आहे. आपल्याला नेहमी म्हणतात की हिमालय नवीन आहे, तर तो इतका जुना आहे. आणि जो ट्रान्स हिमालय, तो ट्रान्स हिमालयाची निर्मिती या मेझो भागात झालेली आहे. आपला जो अरावली पर्वत आहे तो प्री पॅलिओझाईक इरामध्ये झालेला आहे, तयार झालेला आहे. तर मग हे सुद्धा आपण सगळं बघणार आहोत. मग आपल्याला इथं महत्वाची बाब काय, तर भारताचा आपण डिव्हिजन बघणार आहोत, प्राकृतिक रचना बघणार आहोत की ते कशा पद्धतीने आणि कशा पद्धतीने डिवाइड झालेलं आहे, कशा पद्धतीने विभागले गेलेलं आहे. तर त्यामध्ये आपण पहिला भाग बघणार आहोत हिमालय. हिमालयामध्ये आपण बघितलं की काही गोष्टी आहेत की ट्रान्स हिमालय, बृहद हिमालय, मध्य हिमालय आणि शिवालिक. दुसरा प्रकार येते की उत्तर भारतीय गंगेचे मैदान, उत्तर भारतीय गंगेचे मैदान हा दुसरा पार्ट आहे भारताचा. म्हणजे हिमालयाच्या खाली आपण ज्या वेळेला शिवालिक बघतो, ज्या वेळेला शिवालिक संपतो, शिवालिक नंतर हा जो आपला गंगेचा मैदान आहे, या गंगेच्या मैदानाचा याच्या दरम्यान असणारी HF म्हणजे ही जी फॉल्ट आहे हिमालयन फ्रंटल फॉल्ट, या फ्रंटल फॉल्ट मुळे हा जो क्वाटर्नरी काळामध्ये, म्हणजे आपल्याला माहिती आहे की सर्वात भारतामध्ये नवीन प्रदेश जर कुठला असेल तर तो गंगेचं मैदान आहे. गंगेच्या अगोदर काही निर्माण झालं तर ते हिमालय आहे. सर्वात जुना भारतातील प्रदेश कोणता, तर तो द्वीपकल्पीय भारत आहे. ते आपण याच्यानंतर बघणार आहोत आणि व्हिडिओमध्ये तर आपण पूर्ण डिटेल बघणार आहोत. तर हा जो गंगेचा मैदान आहे, ह्या गंगेच्या मैदानाला नदीच्या प्रमाणामध्ये कसं डिवाइड केलं जाते आपल्याला माहिती आहे
की गंगेचं मैदान म्हणजे सतलज खोरं असते, पंजाबमध्ये असलेलं सतलज खोरं, पंजाब हिमाचल सॉरी हरियाणामध्ये, त्यानंतर राजस्थानचा भाग, त्यानंतर सतलज खोरं, सतलजचा काही प्रदेश, त्यानंतर गंगेचं खोरं 3 भागात विभाजित आहे. उच्च गंगा मैदान, मध्य गंगा मैदान, निम्न गंगा मैदान. त्यानंतर ज्या वेळेला आपण बंगालमध्ये जातो, बांगलादेशमध्ये जातो, त्या ठिकाणी गंगेचा सगळ्यात शेवट होते, ज्या ठिकाणी डेल्टा प्रदेश आहे, म्हणजे आपल्याला त्याला म्हणजे सुंदरवन डेल्टा म्हणतो. तर सुंदरवन डेल्टा म्हणजे सतलज, गंगा, गंगेचं मैदान, गंगेच्या मैदानाचे 3 भाग, आणि त्यानंतर पुढचा शेवटचा प्रकार म्हणजे डेल्टा, म्हणजे जो आपला सुंदरवन डेल्टा आहे. तर सुंदरवन डेल्टाचा इथपर्यंत आपण हे सगळी माहिती बघणार आहोत. त्याला कसं डिवाइड केलं जाते. परत उत्तर भारतीय गंगेच्या मैदानाला 4 भागात विभाजित केलं जाते, आणि हे सर्वात महत्वाचं आहे. आयोग याच्यावर वारंवार प्रश्न विचारतो की या इथं ज्या ठिकाणी पर्वत आहेत, या पर्वतातून नद्या खाली येतात, नद्या पर्वतातून खाली आल्यानंतर ते इथं ह्या पर्वताला अपर्दन करून त्याच्या गाळ खाली आणतात, आणि इथं गाळ असे जमा करतात. हे गाळ इथं जमा झाल्यानंतर नदीचे जे प्रवाह असतात या गाळामध्ये विलुप्त होतात, हरून जातात, आणि या गाळामध्ये नदीचे प्रवाह दिसत नाही. पण पुढे गेल्यानंतर हे प्रवाह अनेक भागामध्ये असे विभाजित होऊन आपल्याला दिसायला लागतात. तर गंगेचं सॉरी हे शिवालिक किंवा पर्वत, हिमालय पर्वत तोडून आणल्यानंतर खाली अवसाद जमा करून त्यामध्ये ज्या वेळेला नद्या हरवतात, तो प्रदेश असतो, त्याला म्हणतात तराईचा प्रदेश. तराईच्या प्रदेशानंतर ज्या वेळेला पुढे नद्या बाहेर येतात, त्यावेळेला जो प्रदेश निर्माण होतो त्याला काय म्हणतात. परत ह्या नद्या ज्या वेळेला वाहत असताना जो आजूबाजूचा प्रदेश आहे, म्हणजे हे जर नदीचं पात्र असेल तर या पात्रा व्यतिरिक्त जो नवीन गाळाचा प्रदेश आहे, म्हणजे हा जर नदीचा पात्र आहे, तर या गाळामध्ये नक्कीच त्याचा नवीन गाळ जमा करेल. आणि जो आजूबाजूचा प्रदेश आहे, ज्या वेळेला पात्र बदलेल किंवा मग ज्या वेळेला मोठे पूर असतील त्यावेळेला तिथं मोठा भाग येते. तर त्याला काय म्हणतात. जर जो नवा भाग आहे, म्हणजे आपल्याला माहित आहे 4 भाग. तराई आपल्याला जिथं शिवालिक मधून नद्या खाली येतात त्यावेळेला तराईचा प्रदेश, ज्या वेळेला ते लुप्त झालेल्या नद्या बाहेर येतात त्यावेळेला एक प्रदेश, आणि नद्या ज्या वेळेला वाहायला लागतात त्यावेळेला नद्यांचं जुन्या गाळ ज्या ठिकाणी जमा करतात त्यावेळेला त्याला काय म्हणतात, आणि पुढे ज्या वेळेला नवीन गाळ असतो त्या ठिकाणी काय म्हणतात. म्हणजे सगळ्यात आपल्याला माहित आहे की उत्तर भारतीय गंगेच्या मैदानाला म्हणतातच काय, तर गाळाचे मैदान. तर हे गाळाचे मैदान का, कारण शिवालिक पर्वतातून म्हणजेच हिमालयातून गाळ खाली आणल्यानंतर तो डिपॉझिट केला जातो, तो साठवला जातो. त्याच्यातच तराई निर्माण होते, त्याच्यातच भाबर निर्माण होते, त्याच्यातच खादर निर्माण होते, त्यातच बांगर निर्माण होते. तर नदीचा जो वरचा भाग आहे, ज्या ठिकाणी जो पहिला प्रदेश म्हणतात तो तराईचा प्रदेश. ज्या वेळेला नद्या गाळ आणतात तो जुना झालेला गाळ असतो, त्याला बांगर म्हणतात. आणि जो नवीन गाळ आहे, जो अतिशय सुपीक आहे, त्याला म्हणतात खादर, बांगर. आणि तराईच्या नंतर त्या नद्या वेगवेगळ्या भागामध्ये डिवाइड होतात, त्याचे वेगवेगळ्या शृंखला म्हणजे वेगवेगळ्या लहान वाहिन्या निघतात, त्याला म्हणतात भाबर. म्हणजे हा एवढा प्रदेश आहे हे आपल्याला माहित आहे की तराईचा प्रदेश, भाबरचा प्रदेश, खादरचा प्रदेश, बांगरचा प्रदेश कुठल्या भागात जास्त सुपीक मृदा आहे. आयोगाने प्रश्न विचारला होता कंबाईन परीक्षेलाच की कोणत्या भागातली मृदा ही सगळ्यात जास्त सुपीक आहे. आणि या ठिकाणी असणाऱ्या नद्या गंगा नदीची उपनदी सर्वात मोठी यमुना नदी, त्यानंतर रामगंगा, गोमती, घागरा, गंडक, बुढी गंडक, महाकाली, कोसी, त्यानंतर खालच्या भागातून येणारी यमुना, सोन, टोन्स, केन, दामोदर, हुगळी, त्यानंतर पुढे बांगलादेशामध्ये याचा प्रवाह जातो, त्याला काय म्हणतात. म्हणजे हा जरी नदी प्रणालीचा भाग आहे, पण उत्तर भारतीय गंगेचं मैदान याचा अभ्यास करत असताना आपल्याला एक गोष्ट सगळ्यात जास्त ध्यानात ठेवली पाहिजे की हा प्रदेश गाळावरच अवलंबून आहे. कारण नद्यांनी गाळ खाली आणला त्यावेळेला तो साठवला गेला, आणि साठवल्या गेलेला गाळ याच्यापासूनच ह्या मृदा तयार झाल्या, आणि याच्यापासूनच हा प्रदेश निर्माण झालेला आहे. तर आपण या ठिकाणी हे बघितलेलं आहे की पहिला भाग हिमालय, दुसरा भाग उत्तर भारतीय गंगेचं मैदान. आता आपण तिसरा भाग बघू. तिसरा प्रदेश कोणता, तर तिसरा प्रदेश जो सर्वात महत्वाचा आहे, म्हणजे आपण ज्या भागामध्ये आपण राहतो तो म्हणजे द्वीपकल्पीय भारताचा प्रदेश, ज्याला पेनिन्सुलर इंडिया म्हणतात. द्वीपकल्पीय भारत.
आपल्याला माहिती आहे की हा भारत देश आहे. समजा मी एक नकाशा काढण्याचा प्रयत्न करतो. हा जर आपण अशा पद्धतीने भारत बनवला, या ठिकाणी आपण एक भारताचा नकाशा बनवला. या भारताच्या नकाशामध्ये इथं काराकोरम रांग आहे, म्हणजे ट्रान्स हिमालयाचा भाग, लडाख, यास्कर. त्यानंतर इथं बृहत हिमालय. बृहत हिमालयानंतर या पिनाच्या खाली येतात, म्हणजे याला हेअरपिन बेल्ट म्हणतात. त्यानंतर हे बृहत हिमालयानंतर मध्य हिमालय. त्याच्यानंतर वेगवेगळ्या भागामध्ये डिवाइड असा शिवालिक. त्यानंतर इथून येणारा हा जो प्रदेश आहे, हा सर्व प्रदेश गंगेचं गाळाचं मैदान. त्यानंतर इथला जो प्रदेश आहे ज्याला आपण पेनिन्सुलर इंडिया म्हणतो, हा जो पेनिन्सुलर इंडिया आहे याच्यामध्ये वेगवेगळे भाग येतात. सगळ्यात पहिले अरावलीचं मैदान, नंतर मालवा पठार, मालव्याचं पठार, नंतर मालव्याचा पठार झाल्यानंतर मेवाडचा पठार, छोटा नागपूर पठार, छोटा नागपूर पठारानंतर काही मोठं टेकड्या, नंतर विंध्य पर्वत, सातपुडा पर्वत, दक्खन पठार. दक्खन म्हणजे आपल्या महाराष्ट्राचं दक्खन पठार, त्याचे वेगवेगळे प्रकार. त्यानंतर कर्नाटकचं पठार, आंध्र प्रदेश, तेलंगणाचं पठार. त्यानंतर इथं खाली गेल्यानंतर हा जो आपला सह्याद्री आहे, इथं सह्याद्री आणि पश्चिम घाट आणि पूर्व घाट हे दोन्ही जे पर्वतरांगा आहेत, ते पर्वतरांगा एक येतात. इथं निलगिरी पर्वत. हे जो संपूर्ण प्रदेश आहे हा आपल्या द्वीपकल्पीय भारताचा प्रदेश आहे. हा खूप जास्त आपल्याला डिटेल शिकायचा आणि खूप जास्त कॉम्प्लिकेटेड आहे. त्याचं डिवायडेशन म्हणजे आपल्याला माहित आहे की इथं पश्चिम बंगाल आहे, इथं पश्चिम बंगाल आहे. या पश्चिम बंगालमध्ये आपल्याला एक गोष्ट पाहायला भेटते की इथं बांगलादेश क्रॉस केल्यानंतर आपण परत ज्या वेळेला जातो त्यावेळेला मेघालय, आणि इथं आसामच्या खाली आपलं मेघालय राज्य आहे. या मेघालय राज्यामध्ये इथं हा जो प्रदेश आहे, इथं गंगेच्या मैदानामुळे एक गॅप निर्माण झाला, एक दरी निर्माण झाली, ज्याला बालदा गॅप म्हणतात. आणि मालदा गॅप म्हणजे हा संपूर्ण प्रदेश उत्तर भारतीय गंगेचं मैदान आहे, त्याच्यावर हिमालय प्रदेश आहे. पण हा जो मेघालय पठार आहे, हा मेघालय पठार हा या द्वीपकल्पीय भारताचा प्रदेश आहे. म्हणजे याची रचनाच त्या पद्धतीने आहे. म्हणजे आपण रचनेनुसार बघतो की त्याची खडक कोणत्या पद्धतीचा आहे, कोणत्या काळातला आहे, तो किती वर्ष जुना आहे. याच्यावरून आपल्याला समजते की तो कोणत्या भागातला प्रदेश आहे, म्हणजे कोणत्या काळात, म्हणजे कोणत्या भागाचा तो खडक आहे. तर हा जो मेघालय पठार आहे, हा मेघालय पठार म्हणजे इथं मेघालय येते, या मेघालयापासून म्हणजे इथपर्यंत हा द्वीपकल्पीय पठाराचा विस्तार आहे. आता आपल्याला मेघालय पठार इथं जर बोलायचं झालं तर आपल्याला माहिती आहे 3 रांगा. भारतामध्ये सर्वात जास्त पाऊस कुठं पडतो आपल्याला माहिती आहे, चेरापुंजी आणि मोसिनराम हे 2 ठिकाण आहेत की ज्याचं नेहमीच नाव घेतलं जाते. तर या ठिकाणी गारो, खासी आणि जयंतिया हे 3 नावं आपल्या पाठात असतील. हे जे 3 पर्वत आहेत, पर्वत टेकड्या आहेत, या तिन्ही टेकड्या हे द्वीपकल्पीय भारताचा प्रदेश आहे. तर याचाही आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. त्यानंतर द्वीपकल्पीय भारताचा अभ्यास केल्यानंतर आपण इथं बघतात की हा जो प्रदेश आहे हा पश्चिम घाट, हा पूर्व घाट आणि खाली हे दक्षिण भारतातील पठार. आता हा जो किनारी भाग आहे, हा किनारी भाग याच्यामध्ये जो वेगळा भाग तयार झालेला आहे त्याला किनारी प्रदेश म्हणतात. हा 4था प्रकार आहे. म्हणजे भारताचा भूगोल शिकत असताना 3 प्रदेश आपण पाहिले की पहिला प्रदेश कोणता, हिमालयाचा उत्तर भारतीय पर्वतीय प्रदेश. दुसरा भाग आहे उत्तर भारतीय गंगेचे मैदान. तिसरा भाग आहे द्वीपकल्पीय भारत, ज्याला आपण पेनिन्सुलर इंडिया म्हणतात, द्वीपकल्पीय भारत. चौथा प्रदेश कोणता येतो, तर चौथा प्रदेश येतो किनारी प्रदेश, म्हणजे पूर्वेकडचा किनारा आणि पश्चिमेकडचा किनारा. आणि 5वा जो प्रदेश येतो त्याला म्हणतात बेटे, तो आहे बेटे. म्हणजे जर आपण विचार केला असे भारताची कोस्टल लाईन आहे, या ठिकाणी अंदमान आहे, या ठिकाणी अंदमान निकोबार आहे, या ठिकाणी आपलं लक्षद्वीप आहे. तर या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे की अंदमानाची रचना म्हणजे हिमालयाचाच प्रदेश, हिमालयाचीच पुढची लाईन म्हणजे हिमालयाचाच पुढचा विस्तार. ज्या वेळेला आपण म्यानमार मध्ये जातो त्यावेळेला आराकोनियम नावानं हिमालयाचा विस्तार आहे.
तो खाली हेअरपिन सारखा आकार घेतो. म्हणजे डोक्यात जशी महिला ज्या पद्धतीनं डोक्यामध्ये किंवा ते पिन लावतात हेअरपिन, तशा पद्धतीचा इथं आकार आहे. तिथं हेअरपिन म्हणतात त्याला शेप. आणि इथं खाली येऊन हा अराकन प्रदेश आहे. इथं जवळजवळ 560 अधिक बेट आहेत. याच्यामध्ये अंदमान आणि निकोबार आपल्याला माहित आहे, इथं बॅरन द्वीप आहे. इथं महत्वपूर्ण काय तर 10 डिग्री लाईन. 10 डिग्री लाईन कोणत्या दोन राज्यामध्ये म्हणजे कुठल्या अंदमानाच्या भागामध्ये डिवाइड आहे ते सुद्धा आपण अभ्यास करू. हे लहान लहान गोष्टी आहेत. इथं लक्षद्वीप आहे आपला प्रदेश पश्चिमेकडच्या भागाला, आणि या ठिकाणी एक वेगळा देश आहे तो मालदीव. तर याच्या दरम्यान असणारी 8 डिग्री लाईन मालदीव आणि लक्षद्वीप याच्यामध्ये असणारी 8 डिग्री लाईन. त्याच्यानंतर लक्षद्वीप मध्येच मिनिकॉय आणि लक्षद्वीप याच्यामध्ये असणारी 9 डिग्री लाईन. अंदमान आणि निकोबार याच्यामध्ये असणारी 10 डिग्री लाईन, म्हणजे लिटल अंदमान आणि कार निकोबार याच्या मध्यंतरी 10 डिग्री लाईन आहे, ते आपण बघणार आहोत. अशा पद्धतीनं आपण भारताचं प्राकृतिक रचना या ठिकाणी बघून घेतली. हे मी तुम्हाला म्हणजे हे एक शॉर्ट मध्ये सांगण्याचं झालं. आपण याला अजून जास्त डिटेल आणि अजून जास्त व्यवस्थित बघणार आहोत. आणि त्यासाठीच आपण आहे. म्हणजे मित्र, मला या ठिकाणी एक गोष्ट सांगायला आवडेल की हे जे मी व्हिडिओ लेक्चर बनवणार आहे ते मुख्यतः राज्यसेवेला पकडूनच बनवणार आहे. पण कंबाईनच्या मुलांना याचा जास्तीत जास्त कसा फायदा होईल त्याचाही या ठिकाणी विचार केला जाईल. कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त मार्क्स आपल्याला कसे घेता येते. म्हणजे मी ज्या वेळेला आपल्याला शिकवेन त्यावेळेला ह्याच्या नोट्स मी टेलिग्रामला अवेलेबल करून देईन. पण माझं असं म्हणणं आहे की मी जे सांगेन ते आपण जर लिहून घेतलं तर त्या नोट्स आपल्याला रिव्हिजन करण्यासाठी खूप जास्त भेटतात. थोडासा वेळ लागेल लिहायला व्हिडिओ बघता बघता. पण रनिंग नोट जर काढल्या शॉर्ट मध्ये तर त्याचा आपल्याला नक्कीच फायदा. आता भारताचा परिचय, तर याच्यावर सुद्धा 12 प्रश्न आले. भारताचा परिचय म्हणजे नेमकं काय की भारत ही जी पृथ्वी आहे, या पृथ्वीमध्ये हे विषुववृत्त आहे. याच्यामध्ये हा उत्तर गोलार्ध, हा दक्षिण गोलार्ध. भारत नेमका कोणत्या गोलार्धात आहे तर भारत उत्तर गोलार्धात आहे. इथं कुठतरी भारत आहे. मग उत्तर गोलार्धात म्हणजे भारताचा ज्या वेळेला आपण हा झाला अक्षरवृत्तीय विस्तार की विषुववृत्तावर, ज्या वेळेला आपण रेखावृत्तीय विस्तार बघतो, रेखावृत्तीय विस्तार ज्या वेळेला आपण बघतो त्यावेळेला 2 भाग पडतात. की इथं 0 डिग्री आपल्याला माहित आहे की ब्रिटनमध्ये म्हणजे इंग्लंडमध्ये 0 डिग्री लाईन आहे की ग्रीनविच, जिथून आपली टाइम रेषा आहे. आणि रशिया आणि अमेरिका याच्या दरम्यान जो पॅसिफिक महासागर आहे, ज्याला आपण म्हणतो की चुकची सी म्हणजे बेरिंग सी किंवा चुकची सी. बेरिंग पॅसिफिक मेन महासागर आहे, त्यामध्ये बेरिंग सागर आहे, त्याच्यामध्ये उपसागर म्हणजे तिथलचा एक छोटासा चुपकी नावाचा एक सी आहे, सागर आहे. त्याच्यामधून 180 डिग्री म्हणजे 180 डिग्री हे जे दिनांक आहे ज्याच्यावर आपण दिनांक फिक्स करतो ती लाईन गेलेली आहे. त्यानुसार मग पश्चिमेकडचा पश्चिम गोलार्ध आणि पूर्व गोलार्ध. तर भारताचा 0 डिग्रीच्या पूर्वेकडे भारत आहे. तर मग हे जी 0 डिग्री लाईन आहे 0 डिग्रीच्या पूर्वेकडे भारत आहे. तर मग भारत कुठं पूर्व गोलार्धामध्ये. आता इथं आपण एक गोष्ट बघतो की 0 डिग्री म्हणजे विषुववृत्त आणि 23.5 डिग्री म्हणजे कर्कवृत्त म्हणजे उत्तरेकडे, आणि 23.5 डिग्री दक्षिणेकडे मकर वृत्त. तर आपण या ठिकाणी काय बघायचं की भारताचा विस्तार 23.5 डिग्री पार करून म्हणजे भारताचा अक्षरवृत्तीय विस्तार किती आहे 8 डिग्री ते 37 डिग्री म्हणजे जेमतेम उत्तर अक्षरवृत्त बरोबर. म्हणजे इथून कुठेतरी विषुववृत्ताजवळ भारत सुरू आहे आणि कर्कवृत्ताला पार करून 37 डिग्री पर्यंत भारताचा असा विस्तार आहे. त्यानंतर भारत हा झाला आपला अक्षरवृत्तीय विस्तार. आता रेखावृत्तीय विस्तार काय तर भारत इथं 68 डिग्रीवर कुठेतरी सुरू होतो पूर्व गोलार्धामध्ये. 68 डिग्री पासून 97 डिग्री पर्यंत भारताचा हा विस्तार आहे म्हणजे जो रेखावृत्तीय विस्तार म्हणू शकतो आपण त्याला. हा जो विस्तार आहे भारताचा हा रेखावृत्तीय विस्तार आहे. तर इथून कुठेतरी 8 डिग्रीवर 68 डिग्रीवर भारत सुरू होतो आणि इथं कुठेतरी 97 डिग्रीवर संपतो. आपण याच्यामध्ये हा जो डेटा आहे तो अजून जास्त अॅक्युरेट आणण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि अॅक्युरेट डेटा घेऊनच आपण शिकवणार आहे. म्हणजे आपण जर विचार केला तर इथं अंदमान निकोबार आहे. अंदमान निकोबार म्हणजे 6 डिग्री आणि समथिंग काहीतरी लाईन आहे, तिथून भारताचा विस्तार सुरू होतो. पण ज्या वेळेला आपण कन्याकुमारी म्हणजे भारताचं जे एकदम शेवटचं टोक आहे इथून ज्या वेळेला मोजतो त्यावेळेला ते 8 डिग्री होते. आणि ज्या वेळेला असा खाली जातो ज्या वेळेला जिथं
हिमालयाचं सॉरी अंदमान निकोबारचं सगळ्यात शेवटचं टोक आहे, तिथं 6 डिग्री आहे. तर बघा 8 डिग्री 6 मिनिट आणि 68 डिग्री 97 मिनिट असा भारताचा विस्तार झालेला आहे. त्यानंतर भारताचं आपण लोकेशन बघितलं, त्याचा विस्तार किती आहे. आता आपल्याला माहित आहे की जगातले भारत 7व्या नंबरचा सर्वात मोठा देश आहे, ज्याचा विस्तार आहे म्हणजे क्षेत्रफळ आहे. तर त्या क्षेत्रफळामध्ये आपण काय आपल्याला माहिती आहे की सगळ्यात मोठा रशिया, त्यानंतर कॅनडा, त्यानंतर चायना नंतर युएस नंतर 5वा देश कोणता आहे ब्राझील, 6वा देश ऑस्ट्रेलिया, 7वा देश भारत, 8वा देश कोणता, तर ते आपण माहिती केली पाहिजे. तर सुरुवातीचे 10 देश म्हणजे नेहमी विचारलं जाते की सुरुवातीचे 7वा भारत आहे, पण कदाचित विचारू शकतात की 8वा देश कुठला आहे, तर आपण त्याची माहिती काढली पाहिजे. सौदी अरेबिया आहे, कझाकस्तान आहे किंवा अर्जेंटिना आहे किंवा दुसरा कोणता देश आहे, त्याची आपण माहिती केली पाहिजे. आणि सुरुवातीचे 10 देश कोणते हे आपण माहिती करून घेतलं पाहिजे. आता परिचयामध्ये बरंच काही आपण सांगू शकतो की भारतात वेगवेगळे राज्य आहेत, 28 राज्य, कधी रचना झाली, म्हणजे जो पॉलिटिकल थोडासा भाग आहे. प्रादेशिक रचना म्हणजे सॉरी आपण त्याला म्हणू शकतो की राज्याची पुनर्रचना करण्यात आली, ते पण याचाच भाग आहे की सध्या किती राज्य आहेत, किती संघराज्य प्रदेशामध्ये केंद्रशासित प्रदेश आहेत, त्याचा सुद्धा आपण या ठिकाणी समावेश करू शकतो. त्यानंतर भूगर्भिक रचना. मित्र बघा, मी आपल्याला हे सगळं एक आपल्या दिमागामध्ये फ्रेमवर्क तयार व्हावी म्हणून हे शॉर्ट मध्ये सांगत आहे. मी याला अजून जास्त विस्तृतपणे सांगणार आहे, म्हणजे ज्या वेळेला मी व्हिडिओ घेणार आहे खूप जास्त डिटेल आपल्याला सांगणार आहे. आता ज्या वेळेला आपण भूगर्भिक रचना, भूगर्भ रचना भारताची 4 भागात आहे. पहिला आर्कियन, दुसरा द्रविड, तिसरा पुराण, चौथा आर्यन. आता आर्कियन मध्ये आपल्याला माहित आहे 2 प्रकार पडतात. पहिला आर्कियन, दुसरा धारवाड. त्यानंतर जेव्हा आपण द्रविडचा विचार करतो यामध्ये सुद्धा 2 प्रकार पडतात, एक कडप्पा आणि एक विंध्य. पुराणचा विचार करतो तर यामध्ये आंतरराष्ट्रीय म्हणजे जगाचा विचार केला त्यावेळेला याच्यामध्ये काही भाग समाविष्ट होतो, पण भारतामध्ये याचा भाग समाविष्ट नाहीये. आणि चौथा आर्यन हा जो प्रदेश आहे याच्यामध्ये 4 भाग समाविष्ट होतात. पहिला गोंडवाना, दुसरा गोंडवाना नंतर दक्कन ट्रॅप, त्यानंतर टर्शियरी म्हणजे जे हिमालयासारखा जो प्रदेश आहे, हिमालयाच्या प्रदेशामध्ये जे काही गाळ तयार झाला त्याच्यापासून जे निर्मिती झाली तो टर्शियरी भूगर्भीय रचना आहे. आणि त्यानंतर एक आहे क्वाटर्नरी. म्हणजे क्वाटर्नरी कोणती, तर हा जो प्रदेश आहे उत्तर भारतीय गंगेच्या मैदानाचा याच्यामध्ये समावेश होतो. आर्कियन म्हणजे कोणता, तर आर्कियनचे 3 प्रकार पडतात, बंगाल नाईस, बुंदेलखंड नाईस, त्यानंतर निलगिरी नाईस. धारवाड आपल्याला माहिती आहे कर्नाटकमध्ये एक जिल्हा आहे, त्यामुळे तिथं सापडला, त्याच्यापासून म्हणजे याचं महत्व खूप जास्त आहे. दगडी कोळसा याच्यामध्ये खूप जास्त आढळतो, सर्वात जास्त श्रीमंत हा खडक आहे. कडप्पा सारखा म्हणजे आंध्र प्रदेशमध्ये कडप्पा नावाचा एक जिल्हा आहे, त्याच्यापासून म्हणजे तिथं पहिल्यांदा आढळल्यामुळे कडप्पा नाव ठेवण्यात आलं. विंध्य याचा बांधकाम क्षेत्रामध्ये जास्त वापर केला जातो. भारतामध्ये विविध ठिकाणी आढळतो, अरावली सारखे पर्वत असो किंवा मग मधातला कोणतरी पोर्शन असतो. गोंडवाना म्हणजे आपल्या ठिकाणी खनिज तेल, दगडी कोळसा वगैरे ज्या ठिकाणी आढळतो तो गोंडवानाचा भाग आहे. दक्कन ट्रॅप म्हणजे आपला महाराष्ट्राचा पठार. टर्शियरी म्हणजे जो हिमालयाचा प्रदेश आहे. क्वाटर्नरी म्हणजे जो उत्तर भारतीय गंगेचं मैदान आहे. अशा भागात आपण आर्कियन, द्रविड, पुराण, आर्यन आणि त्याचे हे प्रकार म्हणजे पुराणचा या भारतामध्ये समावेश होत नाही, पण हे एकूण 4 प्रकार. आर्कियनचे 2 प्रकार, आर्कियन, धारवाड, द्रविडचे 2 प्रकार, कडप्पा, विंध्य, पुराणचा प्रकार नाही. आर्यनचे 4 प्रकार, गोंडवाना, डेक्कन ट्रॅप, टर्शियरी आणि क्वाटर्नरी. विशेष म्हणजे काय की हाच याचा क्रम आहे. ह्याच क्रमाने आपण पाठ केली म्हणजे याची निर्मिती ह्याच क्रमात झाली. आर्कियन पहिले आला, धारवाड नंतर आला, कडप्पा नंतर आला, विंध्य त्याच्यानंतर आला, गोंडवाना त्याच्यानंतर आला, दक्कन ट्रॅप त्याच्यानंतर आला, टर्शियरी त्याच्यानंतर आला, क्वाटर्नरी. म्हणजे विचार करायचा झालं तर आपला अरावली पर्वत हा भारतातील सर्वात जुना असं आपण म्हणतो. त्याची निर्मितीच आर्कियन खडकापासून झालेली आहे. आर्कियन म्हणजे काय की ज्या वेळेला पृथ्वी एक तप्त गोळा होती आणि ज्या वेळेला थंड झाली, तो थंड झालेला पदार्थ म्हणजे आर्कियन खडक. धारवाड म्हणजे त्याच्यानंतरच्या काळामध्ये इतर हा जो आर्कियन आहे, हा आर्कियन म्हणजे एकमेव पूर्णतः नैसर्गिक आहे. नैसर्गिक म्हणजे हा 100% जो निसर्गातून जे तयार झालं त्याच्यापासून आहे. त्याच्यानंतर हे जे खालचे जे खडक आहेत, हे जे भूगर्भिक रचना आहे, ही सर्व सेडिमेंटरी आहे म्हणजे गाळाची आहे. म्हणजे कुठल्या तरी प्रकारचं रूपांतरण होऊन कदाचित तापमानाचं असो किंवा प्रेशरचं असो म्हणजे दाबाचं असो,
अपर्दन अपक्ष झाल्यामुळे ह्या पद्धतीची ही जी रचना आहे ही निर्माण झाली. धारवाड नंतर कडप्पा, असा क्रम नाही की धारवाड पासून कडप्पा निर्माण झाले, की धारवाड कदाचित आरकेलपासून कडप्पा प्रकार निर्माण झाला असेल. त्या ठिकाणचं मॅटर करते की एन्व्हायरमेंट कसं आहे, त्या ठिकाणचं क्लायमेट कसं आहे, त्या ठिकाणी ह्युमिडिटी आहे किती ड्राय आहे, त्या ठिकाणी पाणी जास्त आहे किंवा कमी आहे, या सर्वावर डिपेंड आहे. त्यानंतर आपल्याला माहित आहे की विंध्य, विंध्यानंतर गोंडवाना. गोंडवाना म्हणजे काय की ज्या वेळेला आपल्याकडे जे झाडं झुडपं होते, म्हणजे मोठे मोठे वृक्ष होते, त्यानंतर प्राणी होते, हे ज्या वेळेला गाळल्या गेले त्यापासून जे दगडी कोळसा बायोफ्युल तयार झाला. त्यानंतर दक्कन ट्रॅप, भारताचे महाराष्ट्र ज्या वेळेला नर्मदा फॉल्ट निर्माण झाली, आणि नर्मदा फॉल्टमुळे काय निर्माण झालं तर त्या ठिकाणी 29 वेळा ज्वालामुखीचा वेगळी उद्रेक झाला आणि डेक्कन ट्रॅप निर्माण झाला. टर्शरी म्हणजे भारताचा द्वीपकल्पीय प्रदेश ज्या वेळेला युरेशियन प्लेटला जाऊन धडकला त्यावेळेला जी हिमालयन लाईन निर्माण झाली ते टर्शरी. आणि त्यानंतर सर्वात शेवटी म्हणजे हिमालय निर्माण झाल्यानंतर जो गाळ खाली आला आणि जी दरी भरल्या गेली, ज्याला आपण HFF म्हणतो, हिमालयन फ्रंटल फॉल्ट, त्या ठिकाणी क्वाटर्नरी म्हणजे जे गाळाच्या मैदानात ते क्वाटर्नरी, या अशा पद्धतीची आपली ही रचना आहे, भूगर्भिक रचना. त्यानंतर आपला पुढचा जो टॉपिक आहे तो आहे नदी प्रणाली. आता नदी प्रणालीवर सर्वात जास्त प्रश्न विचारले गेले, जवळजवळ 28 ते 30 प्रश्न, म्हणजे या ठिकाणी 25चा जरी आकडा लिहिला तरी आपण कमी जास्त जरी विचार केला तरी 28 ते 30, आणि येत्या काळामध्ये म्हणजे नेहमीच याचं महत्व अनन्यसाधारण आहे. आता नदी प्रणाली, नदी प्रणालीमध्ये आपल्याला माहित आहे 2 प्रकार पडतात. नदी प्रणालीचे कोणते 2 प्रकार, तर पहिला प्रकार येते हिमालयातील नद्या. हिमालयातील नद्या याच्यामध्ये मुख्यतः 3 नद्या, पहिली गंगा, दुसरी सिंधू आणि तिसरी ब्रह्मपुत्र. या 3 नद्या. गंगेच्या उपनद्या, गंगेचं खोरं कोणतं, त्याची सुरुवात कुठे होते, 5 प्रयाग आहे, ते 5 प्रयाग कोणते. त्यानंतर सिंधू नदी, सिंधू नदी कुठून सुरुवात होते, त्याच्या जे सप्तसिंधू म्हणतात, आपला सप्तसिंधू प्रदेश, त्या सप्तसिंधू प्रदेशामध्ये कुठल्या नद्या, म्हणजे त्याचा क्रम काय, झेलम, चिनाब, रावी, बियास आणि सतलज, ह्या ज्या 6 नद्या. म्हणजे आपल्याला माहित आहे की भारत पाकिस्तान हा कॉन्फ्लिक्ट ज्या वेळेला आता निर्माण झाला होता, त्यानंतर म्हणजे ऑपरेशन सिंधू आपल्या सरकारद्वारे, आपल्या भारत देशाद्वारे कळवण्यात आलं. त्याच्यामध्ये सिंधू पाणी करार हा नेहमीच चर्चेला होता. मग त्याच्यामधल्या भारतातील नद्या कोणत्या, खालच्या नद्या कोणत्या, सर्वात वर सिंधू, सिंधू नंतर झेनाब, चिनाब, रावी, बियास, सतलज. मग याच्यामध्ये दोआब निर्माण होते. आपल्याला माहिती, आपण ज्या वेळेला पंजाबच्या इतिहासाचा अभ्यास करतो, म्हणजे आपल्याला महाराजा रणजित बद्दल माहिती पडते, त्यावेळेला आपण विचार करतो की दोआबचे वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे सांगितले जातात. त्यानंतर झेलम, चेनाब मध्ये कोणता आहे, चाच दोआब. चेनाब रावी मध्ये कोणता आहे, रचना दोआब. त्यानंतर रावी बियास मध्ये बारी दोआब. त्यानंतर बियास सतलज मध्ये बिस्ट दोआब. हे आपण या ठिकाणी डिटेल आपण बघणार आहोत आणि यावर प्रश्न विचारला जातात. आता ब्रह्मपुत्र नदी आहे, याचा उगम कुठून झाला, आंसी ग्लेशियर. त्यानंतर ते भारतात कुठून येते, म्हणजे सिंधू नदी आपल्याला माहित आहे की नंगा पर्वताला पार करून पाकिस्तानमध्ये एंट्री करते. तर इथं हा जो बृहद हिमालयाची लाईन आहे, ज्याला आपण नामच्या बरोबर म्हणतो अरुणाचल प्रदेशमध्ये, या नामच्या बरोबरला क्रॉस करून ही नदी, नामच्या बरोबरला क्रॉस करून ही नदी भारतामध्ये एंट्री करते. म्हणजे तिला त्या ठिकाणी सांगपो म्हणतात, भारतामध्ये आल्यानंतर दिहांग म्हणतात, आणि पुढे आल्यानंतर ब्रह्मपुत्र म्हणतात. ज्या वेळेला ते बांगलादेशमध्ये एंट्री करते त्यावेळेला जमुना म्हणतात. जमुना ज्या वेळेला गंगेला मिळते, म्हणजेच पद्मेला मिळते, त्यावेळेला तिला मेघना म्हणतात. आणि शेवटी मेघना नावाने म्हणजे सुरमा नदी, मेघना नदी ज्या वेळेला गंगा भेटते, त्यानंतर हे 3 नद्या एकत्र येतात, त्यावेळेला तिला मेघना म्हणतात. आणि मेघना नावाने बंगालच्या खालीत जाते, आणि पुढे गंगा आणि ब्रह्मपुत्रेचा डेल्टा आहे. या ब्रह्मपुत्र ही 3 नद्या, म्हणजे 2 प्रकार आपल्याला माहित आहे. पहिला प्रकार हिमालयातील, हिमालयातील 3 नद्या. आता हिमालयातील या 3 नद्या महत्वाच्या नाहीत, याच्यापेक्षा जास्त महत्वाच्या नद्या. पण विशेष असं आहे की ह्या ज्या 3 नद्या आहेत, सिंधू, गंगा आणि ब्रह्मपुत्र, या 3 प्रमुख नद्या आहेत. आणि इतर ज्या सर्व आपल्याला नद्याचा अभ्यास करणं आहे त्या सर्व यांच्या उपनद्या आहेत. इतर कुठल्याही या ठिकाणी महत्वाच्या नद्या आपण विचार करा, यमुना नदी, त्यानंतर कोसी नदी, तिस्ता नदी, त्यानंतर सतलज नदी, या सर्व ह्याच्या उपनद्या आहेत. या सर्व नद्यांचा म्हणजे पहिला गट झाला या ठिकाणी म्हणजे हिमालयातून उत्पत्ती पावणाऱ्या. त्यानंतर द्वीपकल्पीय भारतातून, म्हणजे 2 नंबरचा भाग कोणता, तर द्वीपकल्पीय भारतातून उगम पावणाऱ्या नद्या. आता द्वीपकल्पीय भारतातून काय उगम पावतात, तर आपल्याला माहित आहे की सर्वात महत्वाची नदी कोणती, तर नर्मदा. आता इथे पहिली गोष्ट सांगायची राहिली, याच्यातही 2 भाग पडतात, एक पश्चिमेकडील नद्या आणि एक पूर्वेकडील नद्या. पश्चिमेकडील नर्मदा, तापी, त्यानंतर महाराष्ट्रातील
जे आपल्या पश्चिम किनाऱ्यावरची ज्या नद्या आहेत, म्हणजे ज्या कोकणातल्या नद्या आहेत, त्या जाऊन भेटतात. त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे वतरणा, तानसा, उल्हास वगैरे काही नद्या आहेत. त्यानंतर गोव्यामध्ये मांडवी जुवारी, त्यानंतर कर्नाटकमध्ये काही नद्या आहेत, त्यानंतर केरळमध्ये म्हणजे आपल्याला माहिती आहे की पेरियार नदी असो, पेरियार भरतपूजा नावाची नदी असो, या पश्चिम आहे. आणि त्यानंतर इकडच्या इम्पॉर्टंट कोणत्या, तर गोदावरी, गोदावरी नंतर कृष्णा, तिचीच उपनदी भीमा, त्यानंतर कावेरी. या काही महत्वपूर्ण नद्या, या सर्व नद्यांचा आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. म्हणजे नद्या भारतातील नद्या दोन भागात विभाजित, पहिल्या हिमालय, दुसरं द्वीपकल्पीय. हे हिमालयातील नद्या मुख्यतः 3, सिंधू, गंगा, ब्रह्मपुत्र. पण द्वीपकल्पीय भारत याच्यामध्ये नद्या त्याच्या मुख्यतः दोन भागात, एक अरबी समुद्राला मिळणारी इकडच्या बाजूने येणारी पश्चिमेकडे, आणि एक पूर्वेकडे जाणारी म्हणजेच बंगालच्या उपसागराला मिळणारे. तर पश्चिम भागात म्हणजे अरबी समुद्रात जाणाऱ्या नर्मदा, तापी, पेरियार, भरतपूजा आणि आपल्या जो प्रदेश आहे आपण कोकण किनारपट्टी म्हणतो त्या नद्या. त्यानंतर पूर्व भागात गोदावरी, कृष्णा, भीमा, कावेरी, अजूनही काही नद्या त्याचा आपण समावेश करू. या काही महत्वपूर्ण नद्या. आता पुढचा हवामान. आता हवामान भारतामध्ये वेगवेगळे किती हवामान प्रदेश आहेत, त्रिवार्थाने त्याचं वर्गीकरण काय केलं, कसं केलं, याचा आपण अभ्यास करणार आहोत. लोकसंख्या. आता लोकसंख्येचं काय वैशिष्ट्य आहे. आता इथं हवामानामध्ये एक गोष्ट सांगितली की भारताचं हवामान प्रकार कोणतं, तर मी तुम्हाला सांगितलं की भारत उत्तर गोलार्धामध्ये येतो, उत्तर गोलार्धामध्ये पूर्व भागात येतो. तर भारताचं आपल्याला प्रश्न आला होता की भारतीय हवामान कोणत्या प्रकारचं आहे, तर भारतीय हवामान कोणत्या प्रकारचं आहे, भारतीय हवामान हे मान्सून प्रकारचं आहे, उष्णकटिबंधीय मान्सूनी हवामान. आता उष्णकटिबंधीय का, तर कर्कवृत्तापासून ते मकर वृत्तापर्यंत हा जो प्रदेश आहे हा उष्णकटिबंधीय आहे, त्यामध्ये येतो. पण थोडा जो भारताचा राजस्थान म्हणजे कर्कवृत्ताच्या वरचा भाग आहे तो तिकडे जातो. पण मग त्याला उपोष्णकटिबंधीय का म्हणत नाही, उष्ण आणि उपोष्ण. तर विशेष हे आहे की भारतीय हवामानावर हिमालयामुळे उपोष्णकटिबंधाचा परिणाम होत नाही. आणि भारताचं वैशिष्ट्य म्हणजे जगात कुठेही आढळत नाही असं वैशिष्ट्य मोजक्या काही भारतीय द्वीपकल्पातील जे देश आहे तिथं आढळणारं वैशिष्ट्य म्हणजे मान्सून. त्या मान्सूनमुळे भारताचं नाव, भारतीय हवामानाचं नाव त्या पद्धतीने ठेवलेलं आहे. लोकसंख्येमध्ये आपण वेगवेगळ्या डेफिनेशन्स आहेत ते बघू, लोकसंख्या बघू, त्याच्यात दर बघू वेगवेगळे. त्यानंतर खनिज संपत्ती. भारतामध्ये कोणतं इथं महत्वाचं आहे, खनिज संपत्ती म्हणजे केवळ खनिजाचे नाव आहे की लोह कुठं आढळतं, कोळसा कुठं आढळतो, त्यानंतर मॅग्नेज, बॉक्साईट वगैरे वगैरे हे खनिज कुठं आढळतं हेच आपल्याला बघायचं नाही. आपल्याला भारतामध्ये असणारे वेगवेगळे बेल्ट बघायचे की अरावलीचा एक बेल्ट आहे, आपल्याला माहिती आहे की हिमालयामध्ये खूप कमी प्रमाणात आढळते. नंतर उत्तर भारतीय गंगेच्या मैदानामध्ये खनिज आढळत नाही. द्वीपकल्पीय भारतामध्ये छोटा नागपूर पठार असो, अरावलीचा पठार असो, नंतर तोच प्रदेश ज्या वेळेला महाराष्ट्रामध्ये एक छोटं बस्तरचा पठार असो, दंडकारण्याचा पठार असो, कोकणाचा जो खालचा भाग आहे आपल्याला माहिती आहे की सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि तिथून बाबा बुद्धांच्या पहाड्या, नंतर केरळचा जो प्रदेश आहे त्या ठिकाणी आढळतात. तर मग तिथं वैशिष्ट्य काय आणि त्या वैशिष्ट्यामुळे तिथं कोणकोणते खनिज किंवा धातू आढळतात त्याचा आपल्याला खनिज संपत्तीमध्ये अभ्यास करणार आहे. आता कृषीचं वैशिष्ट्य असं की कृषी संबंधी महत्वाची माहिती, भारतीय लोकसंख्या, भारतीय प्रदेश हा कृषीवर कशा पद्धतीने डिपेंड आहे, त्याच्यावर मान्सूनचा काय प्रभाव जाणवतो, आणि त्यानंतर भारतामध्ये वेगवेगळी कुठली पिके कुठल्या भागामध्ये घेतली जातात आणि तिथं का महत्वाचे आहे ते आपल्याला बघायचं आहे. नंतर मृदेमध्ये आपल्याला माहित आहे की गाळाच्या मृदा, काळी मृदा म्हणजे आपण त्याला महाराष्ट्रातील मृदा आपण जसं म्हणतो, नंतर लाल तपकिरी मृदा, म्हणजे जे काही मृदेचे वेगवेगळे प्रकार आहेत त्यात आपण बघणार आहोत. आता उद्योगधंदे म्हणजे आपल्याला खनिज संपत्ती, जसं आपण तो विभाग वाईज पाहिला म्हणजे तो एरिया वाईज, तसंच आपण उद्योगधंदे बघू की भारतात उद्योगांची सुरुवात कशी झाली आणि कुठल्या भागामध्ये कुठले उद्योग लोकलाइज्ड आहेत, म्हणजे कुठल्या भागामध्ये कुठले उद्योग हे आपल्याला पाहायला मिळतात. हा संपूर्ण आपण सिलेबस संपवणार आहे. त्याच्या व्यतिरिक्त जर शेवटी आपल्याला वाटलं राज्यसेवेच्या विद्यार्थ्यांनी जर याला प्रतिसाद दिला तर आपण अजून याला डिटेल करणार आहोत. पण कंबाईनचे मुलं किंवा राज्यसेवेचे मुलं कोणीही या व्हिडिओ सिरीजला बघू शकतात. म्हणजे मी जे सुरू करणार आहे ते लवकरच आपल्या समोर येणार आहे. त्यानंतर मी असा क्रम ठरवलेला आहे की पहिले मित्र मी भूगोल घेणार आहे, पूर्ण जो डेटा आहे फ्रीमध्ये आपल्याला अवेलेबल करून देणार आहे. त्यानंतर अर्थव्यवस्था आणि त्यानंतर राज्यव्यवस्था. कदाचित यामध्ये थोडा बदल होऊ शकतो. राज्यव्यवस्था अगोदर घेईल किंवा अर्थव्यवस्था भूगोलानंतर घेईल. कारण मित्र माझा ऑफिसचा जो वेळ आहे त्या ऑफिसच्या वेळेला आणि काम सर्व गोष्टीचा विचार करून मला हे लेक्चर सिरीज बनवायचे आहे. तर
ते आपण ठरवू पुढे की भूगोलानंतर मी आपल्याला विचारेलच की कुठली लेक्चर सिरीज मी सुरू करायला पाहिजे, त्या पद्धतीने आपण सुरुवात करू. पण ही लेक्चर सिरीज आपण पाहावी, आमचे येणारे जे पुढचे व्हिडिओ त्याला सुद्धा प्रतिसाद करावा. आमचं जे टेलिग्राम चॅनल आहे आरंभ करिअर अकादमी नावाचं, त्याला सुद्धा आपण जॉईन व्हावं. आणि आपल्या समोर जे काही नोट्स किंवा तिथं जो काही डेटा येतो, प्रश्नोत्तर येतात, त्याचा आपण त्यामध्ये आपला सहभाग वाढवावा आणि आपल्या परीक्षेमध्ये आम्हाला सहभागी करून घ्यावं. आपल्या यशापर्यंत आपण नक्कीच पोहोचावं. हा व्हिडिओ मी या ठिकाणी थांबवतो आणि लवकरच ही जी लेक्चर सिरीज आहे या फॉर्मॅटमध्ये आपल्या समोर घेऊन येणार आहे. एक बेसिक आयडिया आपल्याला देण्याचा आणि आपल्या दिमागामध्ये एक फ्रेमवर्क तयार करण्याचा मी या ठिकाणी प्रयत्न केला. तो आपल्याला निश्चितच आवडला असेल तर तुम्ही ते आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि याचा लाभ तुम्ही आणि तुमचे जे मित्र आहेत त्यांना घेऊ द्या. हा व्हिडिओ या ठिकाणी थांबवतो. धन्यवाद.